गोदावरी नदीच्या या गोवर्धन घाट पुलावरून आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण सध्या आहोत गोवर्धन घाटच्या या पुलावर। आपण पाहू शकतो की या ठिकाणी गोवर्धन घाटच्या या पुलावर दोन्ही बाजूने संरक्षक जाळी बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। लोखंडी जाळी संपूर्ण या पुलाच्या दोन्ही बाजूने बसवण्याचं काम सध्या सुरू आहे। या गोवर्धन घाटच्या पुलावर मागील 1 ते 2 महिन्यामध्ये जवळपास 15 ते 20 जणांनी आत्महत्या केलेली आहे। त्यातील अनेकांचे प्राण देखील गेलेले आहेत, तर काही जणांना वाचवण्यात जीवरक्षक दलाच्या जवानांना यश आलेलं आहे। या ठिकाणी दोन्ही बाजूने अशा पद्धतीने जाळी बसवण्यात येत आहे। गोवर्धन घाट हा पूल आत्महत्या करण्याचा केंद्रबिंदू बनल्याचं बोलल्या जात असताना महापालिकेने त्याची दखल घेतलेली आहे। आपल्यासोबत जीवरक्षक दलाचे काही जवान आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल, सध्या हे गोवर्धन घाटचा पूल आहे आणि जाळी बसवण्याचं काम सुरू आहे। ते काम जे झालेलं चांगलं काम झालेलं आहे। काही लोक ते उडी मारतात म्हणजे ते आता सुसाईड करणार नाही, माझं म्हणणं हे आहे। आता याच्यामध्ये आमचं माणसाचं थोडं काम, आमचं बी काम हे होऊन जातं शांत, म्हणजे कोणी उडी बी मारत नाही, माणसं पळत पाण्यामध्ये येत बी नाही, असं झालेलं आहे। आणि हे जर काम व्हायला एकदम 1 नंबर काम व्हायला मग नाही आहे। आणि आतापर्यंत 1 महिनाभरामध्ये आमच्याकडे पोरं 10 माणसं 10-12 माणसं जिवंत काढले आणि 4-5 माणसं काय मुर्दा काढलेले आहेत। आम्ही काय करतात, आता पोरं काढले की मला फोन लावून सांगतात, आम्ही लगेच येतात आणि त्याच्या घरच्याला कॉल करतात, पोलीस कर्मचाऱ्याला कॉल करतात, पोलीस कर्मचारी बी लवकर लगेच येतात, मग त्यांना ॲम्ब्युलन्सवर टाकून ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। सध्या आता एक काम सुरू आहे, दोन्ही बाजूने जाळी बसणार आहे। काय काय सांगाल याबद्दल? चांगलं काम व्हायला, दुसरं काय सांगा। नगरपालिकेचे काम करायली ना, 1 नंबर काम करायली, माझं म्हणणं हे आहे। निश्चितच या ठिकाणी दोन्ही बाजूने जाळी बसवण्याचं काम सुरू आहे। कोणी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं प्रशासनाच्या वतीने देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, गोवर्धन घाट पूल, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।